नमस्कार। मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या बैसरांमध्ये दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरलाय। दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्या। या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAनं चौकशी सुरू केली। NIAच्या टीमनं बैसरांमध्ये कॅम्प उभारलाय आणि चौकशीला वेग आलेला। NIAच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। हल्ल्यावेळी एका स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे। यानुसार 2 दहशतवादी झाडामागे लपले होते। अचानक ते समोर आले आणि त्यांनी पर्यटकांना घेरलं। तिकडून झिपलाईन जवळ लपलेले दहशतवादीही समोर आले। दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणायला लावला आणि इतक्यात त्यांनी लक्ष्य करून एकेका पर्यटकावर गोळ्या झाडल्या। बैसरण हल्ला प्रकरणात आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी अपडेट। या व्हिडिओमुळेच दहशतवाद्यांची ओळख पटल्याचं समोर आलं। आता सुरक्षा दलांनी विविध परिसरांना घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरू केलंय। आतापर्यंत 100हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे।